नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी बी जोशी आपल्या जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की कंपनीज ॲक्ट 2013 म्हणजे नेमकं काय, कंपनी कशा पद्धतीनं सुरुवात करायची, डायरेक्टरची जबाबदारी काय काय आहेत आणि शेअरहोल्डरचे हक्क आणि अधिकार काय काय आहेत, या सर्व बाबींविषयी आपण या एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कंपनीज ॲक्ट 2013 म्हणजे काय? मुख्यत्वे करून कंपनीज ॲक्ट 2013 म्हणजे हा कायदा असा आहे की भारतातील जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना रेग्युलेट करणारा कायदा जर का कुठला असेल आपल्या भारतामध्ये, तो म्हणजे कंपनीज ॲक्ट 2013 हा आहे. हा कायदा कंपनीज ॲक्ट 1956 जो होता जुना, त्या जागी हा कायदा नवीन कायदा लागू झालेला आहे आणि हा कायदा 1 एप्रिल 2014 पासून अस्तित्वात आलेला आहे. आता आपण समजून घेऊया नेमकं कंपनी म्हणजे काय. सेक्शन 2 सबसेक्शन 20 हे डिफाईन करतं कंपनी म्हणजे काय. कंपनी म्हणजे कंपनीज ॲक्ट अंतर्गत, कंपनीज ॲक्ट 2013 अंतर्गत नोंदणीकृत झालेली कुठलीही संस्था म्हणजेच कंपनी. आता कंपनी कंपनी ज्यावेळेस रजिस्टर्ड होते त्यावेळेस त्याला एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं. त्यामुळे कंपनी स्वतःच्या नावावर करार करू शकते, कुठलीही प्रॉपर्टी मालमत्ता खरेदी विक्री करू शकते, तसेच कोर्टामध्ये लीगल केससुद्धा दाखल करू शकते. तर कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यापासून कंपनीला ही स्वतःची कॉर्पोरेट आयडेंटिटी मिळते. त्यानंतर आपण असं बघूया की कुठले कुठले कंपनीचे प्रकार आहेत. आता कंपनीच्या प्रकारामध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे मिनिमम 2 सदस्य या रजिस्ट्रेशनसाठी लागतात. पण प्रायव्हेट कंपनीचे शेअर्स जे असतात ते फ्रीली ट्रान्सफरेबल नसतात. ते त्यांच्या गटमधले जे लोक आहेत प्रायव्हेट, त्या प्रायव्हेट लोकांच्या ग्रुपमध्येच ते ट्रान्सफर करता येतात. दुसरा फॉर्म आहे कंपनीचा, तो आहे पब्लिक लिमिटेड कंपनी. पब्लिक लिमिटेड कंपनी ही किमान 7 लोकांपासून सुरुवात करता येते आपल्याला आणि मॅक्सिमम तुम्ही कितीही जाऊ शकता. आणि त्यामध्ये पब्लिक लिमिटेड कंपनीचे शेअर्स जे आहेत ते फ्रीली ट्रान्सफरेबल असतात. त्याच्यानंतरचा फॉर्म आहे कंपनीचा 1% कंपनी. 1% कंपनी ही लेटेस्टची अमेंडमेंट आहे मित्रांनो, की एखाद्या माणसाला जर का एका स्वतः व्यक्तीवर कंपनी काढायची असेल तर त्याला OPC 1% कंपनी काढता येते. आणि याच्यामध्ये जो नॉमिनी असतो, ज्यावेळेस ज्या माणसाने काढली तो जर डेथ झाला तर नॉमिनी विल गेट इन टू द शूज ऑफ दॅट 1% कंपनी. 1% कंपनी ही छोट्या उद्योगांसाठी अतिशय उपयुक्त फॉर्म आहे. त्याच्यानंतरची कंपनी आहे सेक्शन 8 कंपनी. सेक्शन 8 कंपनी म्हणजे मित्रांनो ट्रस्ट किंवा चॅरिटी किंवा NGO या पद्धतीचं जर का आपलं काही कार्य करायचं असेल आपल्याला, किंवा आपला जो नफा आहे तो सामाजिक कामासाठी वापरायचा असेल, तर त्या केसमध्ये आपण सेक्शन 8 कंपनीमध्ये आपलं कंपनी फॉर्म करू शकतो. निधी कंपनीसुद्धा सेक्शन 8 कंपनीमध्येच येतात. आता आपण समजून घेऊया की डायरेक्टर म्हणजे कोण असतो. डायरेक्टर म्हणजे कंपनीच्या डे टू डे व्यवस्थापन करणारा जी व्यक्ती असते त्याला आपण डायरेक्टर असं म्हणतो. तर प्रायव्हेट कंपनीसाठी मिनिमम 2 डायरेक्टर असणं आवश्यक आहे आणि पब्लिक कंपनीसाठी मिनिमम 3 डायरेक्टर असणं आवश्यक आहे. आता डायरेक्टर होण्यासाठी आपल्याला डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर हा आवश्यक आहे आणि तो आपल्याला काढून घ्यावा लागतो. आता आपण समजून घेऊया की डायरेक्टरच्या कर्तव्य काय काय आहेत. डायरेक्टर या पदावर डायरेक्टर म्हणून काम करत असताना डायरेक्टरने कुठल्या कुठल्या गोष्टीचे कर्तव्य त्याचे आहेत हे आपण समजून घ्या. सगळ्यात पहिलं कर्तव्य असं आहे मित्रांनो, की डायरेक्टरनी कंपनीच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. त्याच्यानंतर जो गुंतवणूकदारांचा पैसा आहे तो पैशाचं संरक्षण कसं होईल हे त्यानं बघितलं पाहिजे. डायरेक्टर या पदावर असताना त्याने कंपनीच्या पैशाचा सदुपयोग कसा होईल या पद्धतीनं निर्णय घेतले पाहिजे. चुकीचे निर्णय घेतले नाही पाहिजे. या सर्व गोष्टी त्यानं त्याच्या पदावर असताना केल्या पाहिजे. आता आपण समजून घेऊया की गुंतवणूकदार जे आहेत त्या कंपनीमध्ये त्यांचे हक्क काय काय आहेत. त्यांना आता जे गुंतवणूकदार आहेत त्यांना सर्वप्रथम त्यांना डिव्हिडंड मिळवण्याचा अधिकार आहे. त्यांचा जो लाभांश आहे तो मिळवण्याचा त्यांचा अधिकार आहे. दुसरा त्यांचा हक्क असा आहे की AGM जी आहे त्या AGMमध्ये हजर राहून त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार आहे. जर का डायरेक्टर हे चुकीचे निर्णय घेत असतील तर त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याचा सुद्धा अधिकार गुंतवणूकदारांना आहे आणि गुंतवणूकदारांना या पद्धतीचे सर्व अधिकार आहेत. आता आपण समजून घेऊया की ROC आणि MCA म्हणजे काय. ROC म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज आणि MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. या 2 संस्था अशा आहेत मित्रांनो की जर का आपल्याला कंपनी नवीन बनवायची असेल तर ती रजिस्टर कुठं करायची, आपल्याला ती रजिस्टर ROC मध्ये करायची, रजिस्टर ऑफ कंपनीजमध्ये करायची. त्याबरोबर आपल्याला कंपन्यांना वार्षिक अहवालसुद्धा द्यावा लागतो, बॅलन्स शीट द्यावी लागते, फायनान्शियल स्टेटमेंट त्यांना दाखल करावे लागतात.
वेगवेगळे फॉर्म असतात. जर डायरेक्टर आपण बदलला तर डायरेक्टरचा फॉर्म भरावा लागतो. तर ह्या सर्व गोष्टी किंवा प्रॉफिट अँड लॉस, जे कंपनीचे रिटर्न्स आहेत ITR, ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी फाईल करावे लागतात. तर या सर्व गोष्टी आपल्याला जर का फाईल करायच्या आहेत तर ROC ही संस्था आहे आणि MCAवर आपल्याला हे सगळे फॉर्म भरावे लागतात. आणि MCA ही अशी संस्था आहे की जर का समजा कंपनीने काही गोष्टींचं उल्लंघन केलं, 2013 मधल्या नियम आणि अटींचं पालन जर का केलं नाही, तर त्यांच्यावर दंड लावण्याची कार्यवाही सुद्धा MCA करू शकते. त्याच्यानंतर डायरेक्टर जर का अपात्र, म्हणजे कंपनी जर का पालन करत नसेल तर डायरेक्टरला अपात्र ठरवून तो डायरेक्टरला निष्कासित करण्याची सुद्धा राईट्स MCAकडे आहेत किंवा रजिस्टर ऑफ कंपनीजकडे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेतलं की कंपनी म्हणजे काय, ती कशी सुरुवात करायची, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कोणाकडे आहेत आणि काय काय सगळ्यांचे राईट्स आणि अधिकार आहेत, हे आपण एका व्हिडिओमध्ये समजून घेतलं. या व्यतिरिक्त जर का आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ तयार करू. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.